मंत्रिपदासाठी झिरवाळांचं नाव निश्चित करण्यात आलेलं आहे। नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपदासाठी तटकरे यांनी फोन केल्याची सध्या माहिती मिळते। त्यामुळे राष्ट्रवादीकडून आता झिरवाळ यांचं नाव निश्चित आहे का? नरहरी झिरवाळ, अनिल पाटील, अदिती तटकरे यांनाही फोन गेल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। मंत्रिपदासंदर्भात अजितदादा गटाच्या आमदारांना फोन गेलेला आहे। अक्षय वंकानी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। अक्षय, काय सांगाल? नक्कीच उद्या नागपुरामध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला खरं तर मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो होताना पाहायला मिळणार आहे। आणि त्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडनं संभाव्य मंत्र्यांना जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेण्याकरता फोन कॉल जे आहेत ते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडनं गेलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीतच अनिल पाटील असतील, नरहरी झिरवाळ असतील, आदित्य तटकरे असतील, ह्या तिन्ही आमदारांना सध्या मंत्रिपदाच्या उद्याच्या शपथीच्या संदर्भात फोन जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडनं केलेले असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हा संपूर्ण राज्याला लागलेला प्रश्न होता। तो अखेरीस आता उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो उद्या होताना पाहायला मिळणार। उद्या नागपुरात राजभवनावरती मंत्रिमंडळाच्या विस्ताराचं नक्कीच धन्यवाद आणि त्यानंतर चहापानाचा धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर राष्ट्रवादीकडून या मंत्रिपदासाठी या आमदारांना फोन गेलेले आहेत। यामध्ये नरहरी झिरवाळ आहेत, आदिती तटकरे आहेत, अनिल पाटील यांना फोन गेलेले आहेत। उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि त्यासाठी या 3 नेत्यांना फोन करण्यात आलेले आहेत।